नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 6 मधील एग्जाम्पल नंबर 4 चा स्टडी आपण करणार, ज्यामध्ये आपल्याला सेक थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे। आपल्याला सेक थीटा माहित आहे की सेक थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा, आणि कॉस थीटा आहे ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, म्हणजे त्याचा रेसिप्रोकल हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट साइड ऑफ थीटा। म्हणजेच या ठिकाणी बघा, हा थीटा आहे, ही थीटाची अपोजिट साइड आहे, ही ॲडजसंट साइड आहे। हायपोटेनियस आहे आपला AC आणि ॲडजसंट साइड आहे आपली BC। म्हणजेच आपण आता या ठिकाणी याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊया, याला इक्वेशन नंबर सेकंड द्या। ऑब्झर्वेशन करा, या ठिकाणी सेक थीटा ची RHS आहे 13/12 आणि इथं RHS आहे AC अपॉन BC, म्हणजे LHS आणि LHS of first equation, RHS of first equation is equal to RHS of second equation. Therefore, from equation first and second, AC upon BC is equal to 13/12. हे रिलेशन आपण RHS is equal to RHS वरून मिळवलं। ओके, या ठिकाणी कॉमन मल्टिपल आपण x घेणार। लेट कॉमन मल्टिपल be x, therefore AC is equal to 13x and BC is equal to 12x। हे लक्षात घ्यायचं आहे। आणि आपल्याला राइट अँगल ट्रायंगल या ठिकाणी दिलेला आहे। इन राइट अँगल ट्रायंगल ABC, इन राइट angled triangle ABC, we can use the Pythagoras theorem. Therefore, we can write here by Pythagoras theorem. Pythagoras theorem, hypotenuse square is equal to first side square plus second side square. AC square is equal to AB square plus BC square. Then now putting the given values, किमती टाकणार आपण। putting the given values, ओके। AC ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 13x is equal to AB ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, AB ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही, ॲज इट इज ठेवा। AB स्क्वेअर प्लस BC ची व्हॅल्यू बघा, इथं BC आहे आपल्याकडे 12x, 12 आणि त्याचा स्क्वेअर। आता या ठिकाणी हा 12x स्क्वेअर RHS ला येईल, तो प्लस आहे मायनस होईल, म्हणजेच AB स्क्वेअर इज इक्वल टू 13x स्क्वेअर मायनस 12x स्क्वेअर। सिम्प्लिफिकेशनचा मुद्दा आहे, सिम्प्लिफिकेशन करू। AB स्क्वेअर इज इक्वल टू 169x स्क्वेअर मायनस 144x स्क्वेअर। ओके, AB स्क्वेअर इज इक्वल टू 25x स्क्वेअर। नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट घेणार, इथं सांगणार स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड। AB इज इक्वल टू 5x। आता AB ची ही व्हॅल्यू मिळून गेली आपल्याला, AB ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5x। AC ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 13x आणि BC ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 12x। आता आपल्याला सगळे ट्रिगोनोमेट्रिक रेशोज फाइंड आउट करता येतील। बघा, आपल्याला माहित आहे या ठिकाणी की साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, दॅट इज 5/13। त्याच्यानंतर कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साइड। आता ॲडजसंट साइड आपल्याकडे आहे 12x आणि 13x, म्हणजेच 12/13। त्यानंतर आपल्याकडे साइन कॉस tan थीटा इज इक्वल टू साइन अपॉन कॉस, 13 गेट कॅन्सल, म्हणजेच काय
5/12. Cot theta is equal to reciprocal of tan 12/5. रेसिप्रोकल आहे. ओके. सेक आपल्याला दिलेला आहे. आता डायरेक्ट कोसेक. कोसेक थीटा is the reciprocal of sin theta. Cosec theta is the reciprocal of sin theta. म्हणजे sin लाच reciprocal 13/5. This is the final answer. मित्रांनो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. फार सोपा आहे. समजून घ्या, लिहून घ्या. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. मित्रांनो प्रॉब्लेम सेट 6 मधील एक्झाम्पल नंबर 6 चा स्टडी करणार. अ बॉय स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 48 मीटर फ्रॉम द बिल्डिंग observes the top of the building. He stands here and observes the top of the building at the angle of elevation 30 degree is given here. Find the height of the building. TP is to be find out. Let TP is equal to height of the building. Okay, and a boy is standing at a distance of 48 meter from building. At point B, and the angle of elevation theta is equal to 30 degree is given here. Okay. Therefore, we can use the relation here. Tan theta is equal to opposite side of theta divided by adjacent side of theta. That is, tan theta is equal to opposite side is TP upon adjacent side is PB. Then now putting the given values. Putting the given values. Tan 30 degree is equal to TP काढायची आपल्याला आणि PB आहे 48 मीटर. Tan 30 1/√3 is equal to TP upon 48. Reason द्यायचं. Tan 30 degree is equal to 1/√3. आता सिम्प्लिफिकेशनचा मुद्दा आहे. आपण सिम्प्लिफिकेशन करूया. TP is equal to 48 into 1/√3. ओके. हा 48 इकडे येईल न्यूमरेटरला ॲज इट इज. आणि जर आपल्याला एलिमिनेट √3 करायचं असेल तर मल्टिप्लाय अँड डिवाइड. मल्टिप्लाय बाय √3 in numerator and denominator. Therefore, TP is equal to 48 into 1/√3 into √3 denominator ला पण आणि numerator ला पण. That is, TP is equal to या ठिकाणी हा जो √3 into √3 आहे याचं उत्तर येईल फक्त 3 आणि हा 48 into √3. सिम्प्लिफाय करूया. TP is equal to 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 6 जा 18, 16√3 मीटर. फायनली लिहिताना आपण असं लिहिणार हा √3 आहे. ओके. द हाईट ऑफ द बिल्डिंग इज
height of the building is 16√3 meter. Okay, write down or screenshot my dear friends. फार सोपं गणित आहे, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. पण मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. 6 example number 7. From the top of the lighthouse an observer looks at a ship. LT is the lighthouse, an observer is here, and finds the angle of depression. This is the line of vision. This is horizontal line. If the height of the lighthouse is 100 meter, LT is 100 meter, then find how far the ship, here ship is here, from the lighthouse. लाईटहाऊस पासून ते किती अंतरावर आहे हे आपल्याला काढायचं आहे. हा थीटा आहे, ही थीटाची अपोजिट साइड आहे, ही ॲडजस्टंट साइड आहे, आणि ही 90 डिग्रीचा अँगल आहे. हा याची अपोजिट साइड असते हायपोटेनियस. ओके, तर मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी अझम्पशन करूया. लेट LT इज इक्वल टू लाईट हाऊस. LT लाईट हाऊस आहे असं अझूम करूया. अ पर्सन ऑर ऑब्झर्वर अँड ऑब्झर्वर इज ॲट पॉइंट L. ऑब्झर्वर इथं आहे. ओके, ऑब्झर्वर लुक्स ॲट अ शिप अँड फाइंड द अँगल ऑफ इलेव्हेशन टू बी angle of elevation depression to be 30 degree. Angle of depression दिलेला आहे आपल्याला. Angle of depression 30 डिग्रीचा दिलेला आहे. Angle of depression 30 डिग्रीचा आहे. तो खाली पाहतो आहे. आता ह्या ठिकाणी थोडंसं ऑब्झर्वेशन करा. लाईन L इथं D देऊन टाकू आपण. लाईन LD इज पॅरलल टू द लाईन TS. ही शिपचा S घेऊ आपण. अँड लाईन LS इज ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर हा झेब्रा दिसतोय बघा, हा झेब्रा, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट, अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स. देअरफॉर अँगल DLS इज कॉन्ग्रुएंट अँगल LST. ओके, इथे रिझन देऊ आपण, अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स. आणि हा 30चा आहे म्हणजे हा LST. Therefore, angle LST is equal to 30 degree. ओके, एक काम झालं आपलं. या ठिकाणी आपल्याला ही साइड ॲडजस्टंट साइड काढायची आहे. अपोजिट दिलेली आहे म्हणजे आपण टॅन थीटाचा फॉर्म्युला वापरणार. नाऊ टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड LT अपॉन ॲडजस्टंट साइड TS. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज, या ठिकाणी आपण किमती टाकू. पुटिंग the given values, tan theta tan 30 degree is equal to LT 100 meter upon TS काढायची आहे. आता सिम्प्लिफिकेशन आहे. tan 30 माहीत आहे आपल्याला, 1/√3 is equal to 100 upon TS. इथं रिझन देणार. tan 30 degree is equal to 1/√3. सिम्प्लिफिकेशन आहे. TS इकडे येणार, हा √3 डिवाइड आहे, इथं मल्टिप्लाय होणार. 100 मल्टिप्लाय बाय √3 मीटर. ओके, ही TS मिळाली आपल्याला. म्हणजेच आपण या ठिकाणी द डिस्टन्स ऑफ शिप
फ्रॉम लाईट हाऊस इज 100√3 मीटर. इतकं सोपं आहे मित्रांनो, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी. थँक्यू.